Good evening, viewers. A warm welcome to Learn English with Madan B. नमस्कार मंडळी. आज आपण लर्न इंग्लिश विथ मदन बी या चॅनलमध्ये यूज ऑफ यू सिंग्युलर अँड प्लुरल एकवचनी आणि अनेकवचनी यू अर्थात तू आणि तुम्ही यांचा वापर कसा करायचा हे पाहूया. सर्वप्रथम यू एकवचनी म्हणून कसे वापरतात ते शिकूया. यू आर अ स्टुडंट. तू एक विद्यार्थी आहेस. यू आर अ प्लेयर. तू एक खेळाडू आहेस. यू आर eating an orange. तू एक संत्रे खात आहेस. यू आर reading a book. तू एक पुस्तक वाचत आहेस. यू आर plucking a flower. तू एक फूल तोडत आहेस. यू आर अ बॉक्सर. तू एक मुष्टियोद्धा आहेस. यू आर कटिंग व्हेजिटेबल्स. तू भाज्या चिरत आहेस. यू आर लिसनिंग अ स्टोरी. तू एक गोष्ट वाचत आहेस. आता आपण यू अर्थात तुम्ही याचा अनेक वचनात प्लुरल नंबरमध्ये कसा वापर केला जातो हे शिकूया. यू आर म्युझिशियन्स. तुम्ही संगीतकार आहात. यू आर रीडिंग बुक्स. तुम्ही पुस्तके वाचत आहात. यू आर वॉशिंग फ्रूट्स. तुम्ही फळे धुत आहात. यू आर क्लीनिंग द वॉल्स. तुम्ही भिंती स्वच्छ करत आहात. यू आर वॉचिंग द सिरियल. तुम्ही सिरियल पाहत आहात. यू आर प्लेयर्स. तुम्ही खेळाडू आहात. यू आर इंजिनियर्स. तुम्ही अभियंते आहात. यू आर eating fruits. तुम्ही फळे खात आहात.
you are doing homeworks. तुम्ही गृहपाठ करत आहात. You are solving the examples. तुम्ही उदाहरणे सोडवित आहात. You are reading the newspapers. तुम्ही वर्तमानपत्रे वाचत आहात. You are writing answers. तुम्ही उत्तरे लिहित आहात. चला तर मग तुम्ही काय आहात किंवा तुम्हाला एखाद्याला तो काय आहे हे काल आपण शिकलेला आय एम यापासनं एक वाक्य कॉमेंट मध्ये लिहा, अथवा आज यू आर सिंग्युलर किंवा प्लुरल याचा वापर करून 2 वाक्ये गृहपाठ म्हणून तयार करा. असेच नवनवीन व्हिडिओ न चुकता पाहत रहा आणि निश्चितपणे इंग्रजी बोलण्यास प्रारंभ करा. थँक यू फ्रेंड्स.